मोरयाच्या गजरात पुढच्या वर्षी लवकर या स्वरात गौरी गणपतीचे विसर्जन। 5 दिवसाच्या गौरी गणपतीचे 12 सप्टेंबर रोजी दुपारी 4 नंतर मोरयाच्या गजरात पुढच्या वर्षी लवकर याच्या स्वरात तालुक्यातील कामठी, ढवळी, चोळई, सावित्री नदीपात्रात विसर्जन करण्यात आले। मोरयाचा गजर सर्वत्र घुमत होता। तालुक्यातील 530 गौरी व 1364 गणपतींचे परंपरेनुसार रीतिरिवाजाने विसर्जन करण्यात आले। गेले काही दिवस अधूनमधून संततधार पडणाऱ्या पावसाने आज सकाळपासून उघडीप दिली असल्याने सूर्यदर्शन झाले होते। पोलादपूर सह वाकण, कामथे, देवळे, आडावळे, कुडपण, कोतवाल, देवपूर, तुर्भे, खोडा, बोरघर, धारवले, हावरे, पळचिल, ओंबळी, कापडे आदी गावागावात घरातील गौरी गणपतींचे विसर्जन शासनाने आखून दिलेल्या नियमानुसार करण्यात आले। यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता। तालुक्यातील अनेक गणेश भक्तांनी रंगमंदिर, फुलांचे आरास तर काही जणांनी आगळी वेगळी सजावट केली होती। गेली 5 दिवस आरती, कीर्तन घरोघरी करण्यात आले होते। गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी दुपारी 4 नंतर पोलादपूर तालुक्यातील 530 गौरींसह 1360 गणपती व 4 तालुक्यातील सार्वजनिक गणपतीचे ढवळी, कामठी, सावित्री, चोळई या नदीपात्रात गणपती विसर्जन करण्यात आले। यावेळी टाळ मृदुंगाच्या स्वरात मोरयाच्या गजरात घरातील सदस्य समवेत तर काही जणांनी आपल्या गाडीतून तर काही जणांना स्वतः हातात गणपती घेत महिला वर्ग गौरी घेत विसर्जन स्थळी, विसर्जन घाट, नदी किनारी मार्गस्थ होत होते। खालूबाजा डीजेच्या तालावर नाचत मिरवणुकीने वाजत गाजत विसर्जन स्थळी पोहोचून गौरी गणपतींना निरोप देण्यात आला आहे। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।